आत्ता मला विचारायचं आहे असं की ही पत्रिका आता माझ्या हातामध्ये होती. ही पत्रिका आता बऱ्याच जणांपर्यंत पोहोचणार आहे. इथे दत्तक्षेत्र आशिये मठ पुरातन दत्त मंदिर असं तुम्ही जाणीवपूर्वक उल्लेख केलाय. तर हे पुरातन म्हणजे नेमकं पुरातन म्हणजे कुठच्या सालापर्यंत आपण त्याचा इतिहास शोधू शकतो? हां, म्हणजे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पुरातनपणाचं जो आहे ना, कसं आहे माहिती आहे, म्हणजे माझे वडील होते ना, त्यांचे माझे काय वडील आणि मुलगा आमचं असं रिलेशन होतं. परंतु माझे एक काका होते, म्हणजे आम्ही दादा म्हणू त्यांना. सहदेव नाव त्यांचं, सहदेव काका. हं. पण त्यांचं माझं खूप असं रिलेशन होतं. आम्ही अनेक विषयांवर बोलत राहू. बरं. ते मला काही गोष्टी सांगायचे, म्हणजे ह्या मंदिरासंदर्भात सांगायचे किंवा इतरही काही सामाजिक अवस्थेतल्या गोष्टी, पुराणातल्या गोष्टी असं ते सांगत असायचे आमच्या. रूपकातून. हां, वसातून सांगत आहे. तर अनेक वेळी या मंदिराबद्दल बोलताना त्यांच्या तोंडात असं बोलणं असायचं की ह्या ज्या पादुका आहेत आता आत्ता मंदिरातल्या, आहेत त्या. ज्या आहेत त्या पादुका गाणगापूरमध्ये दत्त महाराजांनी दिलेल्या आहेत बरं. असं. मला ते अप्रूप वाटायचं. आधी आम्ही लहान असताना ते गाणगापूर कुठे आहे काय वगैरे, तिथे दत्त महाराजांचं तिथे घर होतं की काय वगैरे, असं माझ्या मनामध्ये ते विचार येत राहायचे. आणि ते असं म्हणायचे की आमचा पूर्वज, म्हणजे मी आता विलास खानोलकर, आमचे वडील, त्यांचे वडील, त्यांचे वडील, असा नारायण नावाचा कोणतरी आमचा आठवा, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, म्हणजे मी आता जो विलास आहे माझ्या मागे आठवा पुरुष नारायण, म्हणजे तेव्हा आमचं आडनाव प्रभू होतं. म्हणजे आमचं मूळ गाव खानोली, वेंगुर्ला तालुक्यात. त्यामुळे आम्ही आता खानोलीचे म्हणून खानोलकर. परंतु आमचं आडनाव जुन्या कागदपत्रांमध्ये म्हणजे बोटखतात वगैरे प्रभू म्हणूनच आहे. तर ते आमचे काका सांगायचे की म्हणजे नारायण प्रभू नावाचा आमचा पूर्वज होता आणि तो आठवा पुरुष. तर तो नरसोबाच्या वाडीला जायचा, तो गाणगापूरला जायचा श्रावण महिन्यामध्ये. आणि असं ते काहीतरी ते हे होतं आणि त्या गोष्टीबद्दल मला अप्रूप होतं की एकदा आधी मला कळायचं नाही, आम्ही खानोलकर, आमचा पूर्वज प्रभू. पण नंतर मग मी थोडासा मला अभ्यास करण्याची माझी हे असल्यामुळे मी तिथं जिज्ञासा. शोध घेत राहिलो. इथे कणकवलीमध्ये विद्याधर करंदीकर म्हणून एक मोठे साहित्यिक आपल्याला माहिती होते, डॉक्टर करंदीकर. त्यांचे माझे चांगले संबंध होते. म्हणजे या कलाक्षेत्रात माझं काम असल्यामुळे त्यांचे माझे चांगले संबंध असल्यामुळे ह्या विषयावर त्यांच्याशी अनेक वेळा बोलणं झालं. मग एकदा ते म्हणाले की रामचंद्र चिंतामणी ढेरे म्हणून एक लेखक आहेत, त्यांचं म्हणलं पुस्तक पण आहे ना? पुस्तक आहे आणि त्यांची खूप पुस्तकं आहेत. पण त्यांचं ते दत्त संप्रदायाचा इतिहास अच्छा, असं नावाचं पुस्तक आहे. पुस्तक एक आहे, ते त्यांनी एकदा आणलं लायब्ररीतून आणि आम्ही ते एकत्र बसून ते वाचलं, ते पुस्तक. मग त्याचा संदर्भ आम्ही काढला सगळा असा. आणि मग हे डॉक्टर करंदीकर आणि मी दोघांनी बसून त्याचे मागे जात कालगणना कालगणना करत करत असं. आता मला ते जास्त सांगता येणार नाही त्याचं, कारण ती व्यक्ती फारच तज्ज्ञ, आता दुर्दैवाने आपल्यातून गेली ती. पण त्याने ते असं 75 वर्षाचं आयुष्य वगैरे असं काहीतरी ते गणित मांडून ते मागे जाऊन आमचा एक एक पूर्व, म्हणजे मी आता एक विलास, पिढी. विलास, त्याच्या काशीनाथ, त्याच्यामागे यशवंत, त्याच्यामागे रघुनाथ, असा त्याचा एक त्याने तो तत्ता मांडला होता. आणि नृसिंह सरस्वतींचा जो जीवन प्रवाह आहे तो नरसोबाच्या वाडीतले त्यांचे चातुर्मास आणि तदनंतर गाणगापूरमध्ये झालेले त्यांचे चातुर्मास. आणि ते गाणगापुरात मला वाटतं 23 वर्ष राहिले हे नृसिंह सरस्वती. आणि तदनंतर ते ह्याला गेले शैल्य पर्वताकडं. तर तिथलं त्यांचं जे शेवटचं वर्ष आहे गाणगापूरमधलं वास्तव्याचं, त्यांचं ते शेवटचं वर्ष आणि आमच्या ह्या आठव्या पूर्वजाचं तिकडचं जाणं हे मिळतं जुळतं झालं बरंचसं त्या ह्याच्यामध्ये. साम्य त्याच्यामध्ये झालं. आणि आम्ही त्या अभ्यासानुरूप अशा निर्णयाला आलो की नारायण प्रभू म्हणजे आमचा आठवा पूर्वज हा नरसोबाच्या वाडीला जात होता किंवा त्याच्यापूर्वी गाणगापूरला जात होता. आणि तिथे त्यांनी ह्या ज्या पादुका आता आहेत त्या नरसिंह सरस्वतींनी आपल्या हस्ते त्याला दिल्या. की म्हणजे आता परत आपली भेट होणार नाही, मी आता शल्य पर्वताकडे जातो, त्यामुळे तू आता ह्या पादुका माझ्या घेऊन जा आणि नेऊन तुझ्या गावी अशा ठिकाणी स्थापन कर की ज्या ठिकाणी औदुंबराचं झाड आहे आणि वाहतं पाणी आहे. आणि आमच्या आता बोलीभाषेतल्या माहितीप्रमाणे आमची घरं दुसरीकडे होती, एक नदी किनारी अशी. हे स्थान आहे ते नदीपासून एक 200 मीटर अधिक असेल, एक 500-600 मीटरवर आहे, अर्धा किलोमीटर. तर तिथे आणून त्यांनी स्थापन केल्या. आणि त्याच्यातलं एक विशिष्ट महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला की आमचं मंदिर बांधकामासाठी कोल्हापूरचे आनंद कुलकर्णी म्हणून आर्किटेक्ट आले होते. तर त्यांनी अगदी सुरुवातीला म्हणजे आता एक 15-1 वर्षापूर्वी त्यांचं ते होकायंत्र वगैरे लावून त्या पादुकांचं जे काही अभ्यास केला, तर त्यांची मांडणी म्हणजे त्या पादुकांची स्थापना
ही 100% पूर्व दिशेला आहे. हा म्हणजे एक सुताचा सुद्धा त्याच्यामध्ये फरक होकायंत्र नाही. लावलं होका तर. ते म्हणजे 500 आणि हा सगळा जो विषय आता आपण बोललो त्याचं जर कालगणना केली तर चालू साल जे आहे आता 2025 हे आमच्या मंदिरातल्या पादुकांच्या स्थापनेचं 567वं वर्ष आहे. हां म्हणजे 5 शतकं 67 म्हणजे 567 वर्ष झालेली आहेत. हां म्हणून मी त्याला त्या पत्रिकेमध्ये किंवा माझ्या लिखाणामध्ये ते पुरातन मंदिर असं मी नेहमी म्हणत असतो. या संवाद मालिकेमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आहे ती त्यांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवली. अशीच महत्त्वाची माहिती प्रत्येक एपिसोडमधून आपण जाणून घेणार आहोत. तुर्तास या भागामध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.